राम राम मंडळी, आदिरा फॅमिली ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज रविवारचा प्लॅन दिवाबत्ती करून स्वामी समर्थाचं दर्शन घेऊन आमच्या गणपती बाप्पा यांचं दर्शन घेऊन आज आम्ही रविवारची सुरुवात केली आणि धमाल गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि म्हटलं चला रविवारचं काय धमाल प्लॅन आहे विचारले. मग आमच्या मातोश्री यांचं दर्शन घेतलं. आम्ही मातोश्रीचं दर्शन घेतलं. मग पप्पाला कुठे मागत होत्या त्यांचंही दर्शन घेतलं. मग रविवार होता, साबुदाणे वडे मस्त बायका आमच्या बायकोनं बेत केला होता. साबुदाणे वडे खाले आणि मस्त बायकी हे झणझणीत साबुदाणे वडे आता तरतराट तेल उकाळलं होतं, त्याच्यामध्ये तिनं टाकल्या पापड्या टाकल्या, भाजला चुकलत होता मस्त बायकी दणदणीत कोरा गावठी चहा. त्याच्यानंतर आम्ही गावठी चहा, त्याच्यानंतर कुरकुरीत साबुदाणे घेऊन आम्ही मस्तपैकी खाल्ले. त्याच्यानंतर साबुदाणे वड्यासंग मस्तपैकी झिरकं होतं, झिरकं. त्याच्यानंतर मस्तपैकी चहाचा बेत टाकला होता बायकोनी आणि चहाचा बेत घेतला आम्ही आणि मजाच होती. म्हणलं आजच्या रविवारचे आणून मजा. मग काय आपल्यासमोर प्लेट भरून आले ना मस्तपैकी चकल्या साबुदाणा खिचडी मस्तपैकी आल्यानंतर हे रपकावून आणले, यशनी मी रपकावून आणलं. मला चला आज सोसायटीचे थोडेफार कामं करून सोसायटीचे कामं करून आम्ही निघलो. परत आमची बायको आणि आमची मास्तरीने मिळून आम्हाला भेटलं रस्त्यामध्ये. म्हटलं जाऊ त्यांना भेटू मस्तपैकी घेऊ, कारण की यशला केटिंगचे शूज घ्यायचे होते. मस्तपैकी पटेल मार्ट कशी पोचलो आणि आमचे दोन मोठे मोठे माणसं कोण 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 ओळखा, आमची याची मम्मी आणि मास्तरीन बाई निकूबाई आम्हाला भेटल्या आणि आम्ही निघलो मस्तपैकी. त्याने आमच्या वॅगनरमध्ये त्यांना बसवलं, ते हसले मस्तपैकी, छत्री बित्री घेऊन आले होते. आलो आणि आम्ही तिथून निघलो. त्या दोघीला गाडीमध्ये बसवलं आणि आम्ही तिथून धनाड निघालं शिवाजी चौकाच्या साईडला, बैल बाजाराच्या साईडला शिवाजी चौक मस्तपैकी. कल्याण बसला तिकडे गेलो. म्हटलं पोराला थोडे स्पोर्टमध्ये शूज टाका. आपलं तर काय स्वप्न पूर्ण झालं नाही, पण आपल्या पोराचं तर करू म्हटलं. चला आपल्या पोराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हटलं आज 4-5 हजार रुपये खर्च. क्रिकेटला क्लास घ्यायचे होते, पण आमचं सध्या पाऊस चालू असल्यामुळे त्याचे क्रिकेटचे क्लास आम्ही लांब ठेवले आणि मग क्रिकेटचे क्लास लांब असल्यामुळे म्हटलं चला आता पाऊस चालू आहे, स्केटिंग करा शाळेमध्ये, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॉक्सिंग, बुद्धिमत्ता काय काय चालू होतं. म्हटलं ते तर काय आपल्याच्यानं होऊ शकत नाही बुवा. चला मग आपण काय करू, त्याला स्केटिंगचे क्लास लावले. स्केटिंगचे क्लास लावले, पण 1350 भरले. ते म्हणले नाही तुम्हाला सगळं साहित्य घ्यावं लागेल. त्यांनी आम्हाला सांगितलं 4,500 रुपये. बायको म्हणे 4,500. म्हटलं नाही जमणार नाही. म्हटलं चाल शिवाजी चौकात. मी तिथं एक दुकान पाहिलं मस्तपैकी. शिवाजी चौकात पोचलो, खाली उतरलं, गाडी आमची लावली साईडला. टेस्ट स्पोर्ट्समध्ये आम्ही घुसलो मस्तपैकी. त्याला स्केटिंगचे क्लास घेतले मस्तपैकी. त्याला सगळे साथ चढवले, पण पोराला काय उमजाना. आमच्या पोर नुसतं पडायचं, ए पप्पा करायचं, पप्पा करीत. त्याला काय ते उमजलं नाही, ते नुसतं पडायचं. त्याला म्हणलं बाला घाबरायचं नाही, तुला आज ना उद्या जमणार म्हणजे जमणार. आणि परत आम्ही तिथून निघलो भनाट मध्ये. पोराने काय घेतलं, त्याला सासपुडात चढवला. आम्ही निघलो आणि मग आमचं झाला प्लॅन. मग म्हटलं चला आदिराला काहीतरी खरेदी करू. मग त्याच्यानंतर आम्ही म्हटलं चला आदिरालाही खरेदी करायचे. त्याच्यानंतर चालून पाहिलं, पोरगं काही व्यवस्थित झाला ना आमचं. तो म्हणला पप्पा मला काही चालता येत नाही, मला काय नुसतं पडायचं ते. त्याला म्हणलं बाला नुसतं पडायचं नाही, खेळायचे म्हणलं बाला. त्याच्यानंतर त्याला लावला असा साज. डॉक्टर मामाने मस्त बाकी त्याचं पॅकिंग केले, होल केले, हँडल केले, सगळे लावलं. म्हणलं चला स्केटिंगचं हेल्मेट घातलं मस्तपैकी. आदिरा तर घरी झोपली होती, आम्ही तिथे नेलंच नाही. मस्तपैकी बॉक्स पॅक केले, बॉक्समध्ये पॅक करून टाकलं मस्तपैकी, भरलं. आणि मग काय घेतली आमची बायकून. तिथून शॉपिंग झाली आमची मस्तपैकी, स्केटिंग झालं. म्हणलं चला आता आदिराला काहीतरी घेऊ. मस्तपैकी आदिराला कपडे घेतले स्किट्स फॅशनमध्ये. मग तिथून आम्ही गेलो खडकपाडा DMartमध्ये. मस्तपैकी पोराने टारली काढले. म्हणा पप्पा दांडकाटून भरून घेऊ म्हणलं. दांडकाटून भरून घेतली. मग टारली
घातले आम्ही आज 10-15 हजार रुपये. आणि मग चला, तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असता तर लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू.